मित्रांनो, आज आपण आलो आहोत सह्याद्री नर्सरीवर आणि जो आपल्या शेतातील बाग आहे त्या बागामध्येच आपल्याला काही झाडं आपली मरेली आहेत आणि नवीन झाडांची लागवड करायची आहे। त्याकरता आपण आज नवीन रोपं घ्यायला आलो आहोत आणि आपण आज प्रत्यक्ष नर्सरी मालक संग भेटू आणि तुम्हाला पूर्ण पत्ताही समजेल आणि मोबाईल नंबर बी तुम्हाला दिला जाईल। भरपूर शेतकरी आपल्याला विचारतात की कुठून रोप आणलं, कसं आणलं, कुठं कसं भेटेल। त्याकरता आज आपण प्रत्यक्ष मालकालाच विचारू। आणि तुम्ही पाहू शकता निंबूला फक्त रोपालाच कसे निंबू लागले। हा कागदी निंबू आहे आणि बिगर काट्याचा निंबू आहे। फुलावर पाहू शकता तुम्ही किती फुलं बी आलेले आहेत आणि रोपाला डायरेक्ट निंबू पण आहेत प्रत्यक्ष। आणि आता आपण काकांना विचारू पत्ता। नाव सांगा काका प्रथम तुमचं। माझं नाव गुलाबराव विठ्ठलराव जाधव, मुक्काम पोस्ट शिंदी, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव। आणि मोबाईल नंबर काय आपला? मोबाईल नंबर 99 75 10 56 27। आणि आपल्याला रोप भेटेल ना काका इथं? हो, मिळेल ना, मिळेल, पाहिजे तेवढं मिळेल। हां, आणि आपल्या नर्सरीचं नाव काय आहे? सह्याद्री नर्सरी शिंदी। ह्या वर्षी आजच आपण सह्याद्री नर्सरीवरून आणलेलं झाड तुम्हाला दाखवतो। हे पाहून घ्या, हे आज लावलेलं झाड आहे। त्याचबरोबर हे 2 वर्षापूर्वी लावलेलं झाड आहे आणि आता हे 2 वर्षापूर्वीचं झाड आहे। पाहू शकता 2 वर्षातच कसं झालेलं झाड आहे। या कंप्लीट 2 वर्ष झालेल्या झाडांना या लाईनीला, कारण या जागेवर ग्रीन ग्रास होता त्याच्यामुळे आपल्याला 3 वर्षापूर्वी हे झाड लावता आलं नव्हतं, त्यामुळे 1 वर्ष लेट झालं हे झाड। तुम्ही पाहू शकता किती छान झाड आहे। या प्रकारे निंबू येतो त्याला। आता तुम्हाला वाटत असेल झाडावर निंबू भरपूर होता, पण 15 दिवसापूर्वी आपण पावसाचं वातावरण झालं त्याच्यामुळे आपण बारीक सारीक माल तोडून घेतला। झाड खराब होतं जास्त माल असल्यामुळे आणि झाडावर भरपूर माल होता, त्यामुळे आपण तो तोडून घेतला। कारण की झाडाच्या फांद्या मुडतात, वाढ खुटते लवकरात। हा बाग असा आहे की लवकर फळ धारणा करतो, त्याच्यामुळे आपण याची फळ तोडणी करून घेतली ती लवकर। म्हणजे हा 2 वर्षापूर्वीचा बाग आहे। आज ते तुम्हाला दाखवलं, आज लागवड केलेलं झाड आणि हा बाग आहे आपला। आणि 3 वर्ष झालेलं झाड आहे आपलं, हे पाहू शकता तुम्ही। हा 3 वर्षाचा बाग आहे। आणि हा 12 कागदी निंबू असल्या कारणाने याला 12 महिने फुलं फळं येत राहतात। असं सीझन नाही की डायरेक्ट या सीझनामध्ये भरपूर येईल बा, कारण की झाडावर फळ नसलं का लगेच फुलधारणा होते आणि नवीन बाग लागतो। आता किती मोठं झालं पाहू शकता तुम्ही। आणि विशेष म्हणजे या झाडाला काटे नाही, हा विशेष याचा गुणधर्म आहे। आणि हे रोप आपल्याला सह्याद्री नर्सरीवर शिंदी, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव या ठिकाणी भेटू शकतं। त्याच्याकरता आपण नर्सरीचा एक व्हिडिओ तुम्हाला टाकणार आहे यापुढे, कारण की आज आम्ही नर्सरीवरून रोप आणलेलं आहे आणि याच रोपाचा व्हिडिओ टाकण्यासाठी आज तुम्हाला पहिले बाग दाखवतो आहे।